2 वर्षाच्या मुलांची काळजी घेणे म्हणजे बाळाच्या शारीरिक व मानसिक आणि भावनिक गरजा पूर्ण करणे. यात योग्य आहार, झोप, स्वच्छता, खेळ आणि शिक्षणाचा समावेश होतो. लहान मुले म्हणजे अगदी 2 वर्षापासूनची मुले खूप वेगाने शिकतात. कोणतीही ऐकलेली, बघितलेली गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात राहते. त्यांची वाढ झपाट्याने होत असते. या काळात पालकांनी मुलांकडून कोणत्या अपेक्षा ठेवाव्या, त्यांना कसे हाताळावे आणि त्यांच्या गरजा कशा पूर्ण कराव्या हे आपण जाणून घेऊया. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते अगदी फ्री आहे. 2 वर्षांचे मूल हे चालू शकते, धावू शकते, वस्तू उचलून फेकू शकते आणि साध्या कामांमध्ये मदत करू शकते. या वयात मुलं खूप भावनिक असतात. त्यांना राग, आनंद, भीती, दुःख यासारख्या भावनांचा अनुभव येतो. लहान मुले हट्टी असतात. त्यांना स्वतःचे निर्णय घ्यायला आवडतात. अनेक गोष्टी स्वतःच करायला आवडतात. पालकांनी मुलांना काही गोष्टीचे स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. बाळ जरी लहान असले तरी त्यांना अनेक भावना समजतात. ते स्वतःचे काम स्वतः करायला शिकतात. त्यांना ते करू देणे हे देखील गरजेचे आहे. त्यांनी घरात पसारा केला तरी, म्हणजे आजचे पालक मुलं घरात पसारा करतील व ते आपल्याला आवरावे लागेल म्हणून मुलांना रोकटोक करतात. ही खेळणी काढू नको, तेथे हात लावू नको, शांत बस, एका जागी बस, ते मुलांना सतत असे सांगत असतात. लहान मुलं तसं ते करत नाही, ज्यामुळे पालकांची चिडचिड होते व ते कधीकधी मुलांवरती हात उचलतात. लहान मुलं हट्टी होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. 5 वर्षाखालील मुलांना जितकं जास्त होईल तितके प्रेमानेच आणि शांतपणे समजवणे गरजेचे असते. मुलांचा स्क्रीन टाईम बंद करा, म्हणजे TV, मोबाईल दोघे बंद करा. त्यांना खेळ खेळू द्या, बाहेर घेऊन जा, त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. पालकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मुलांना प्रोत्साहन द्या. बाळाला सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण द्या. बाळाला सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि अनुभवण्याचा वेळ द्या, संधी द्या. लहान मुलांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी योग्य असे वातावरण तयार करा. लहान मुलांना नाही ऐकायची सवय लावा. मुलं ज्या गोष्टींचा हट्ट करतील ती तुम्ही त्यांना दिली तर त्यांना तशीच सवय लागते. तुम्ही सर्व त्यांना देऊ नये. काही गोष्टी आता आहेत त्याच्यात ॲडजस्ट करा किंवा नंतर घेऊन देऊ असे सांगावे. तुम्ही त्यांना हवं ते दिलं, त्यामुळे मुलं जास्त हट्टी होतात. लहानपणापासूनच मुलांना नाही ऐकायची सवय लावा. लहान मुलांसोबत जितका वेळ आई घालवते तितकाच वेळ वडिलांनीसुद्धा घालवणे गरजेचे आहे. वडिलांनी मुलांसोबत रोज 30 मिनिट किंवा 1 तास तरी खेळायला हवे, कारण त्यामुळे लहान मुलांचा माइंड फ्रेश होतो व ते जास्त कॉन्फिडंट होतात. त्यांची एकाग्रता वाढते. त्यांच्यावरती याचा खूप जास्त पॉझिटिव्ह परिणाम होतो. मुलांनी चांगले वागल्यास त्यांचे कौतुक करा आणि नकारात्मक वर्तनाकडे जास्त लक्ष देऊ नका. त्यांच्या सकारात्मक वर्तनावरती जास्त लक्ष द्या. पालकांनी स्वतः चांगले वागून मुलांसमोर एक आदर्श ठेवावा. मुलांसोबत संवाद साधा. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐका. मुलांना काही पर्याय द्या आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्या. त्यांच्या भावनांचा आदर करा. मुलांचे हट्टी वागणे जास्त महत्त्वाचे नाही. त्यांच्या सकारात्मक वर्तनाकडे लक्ष द्या. प्रत्येक बाळ हे वेगळे असते. त्याच्या गरजा वेगळ्या असतात. आपल्या बाळाच्या गरजा ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.